रामकृष्ण हरी माऊली संत परसुबा आणि सावतामाळी कथा भाग 1. संत परसुबा हा आरण्यभेंडी या गावचा एक गरीब माळी एका झोपडीत जीवन जगत होता. मिळेल तेव्हा काम, नाहीतर स्वस्थ. परमेश्वरावर त्याचा विश्वास. विठ्ठलाचे नाव सतत तोंडी, भजनात सतत गुंग. विठ्ठलाच्या ओढीने तो पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेला. देव त्याला प्रसन्न झाला आणि त्याच्याच कृपेने त्याला मुलगा झाला. त्याचे नाव सावता. हा मुलगा लहानपणापासून बापाप्रमाणे ईश्वर भजनात रमलेला राही. शेजाऱ्याच्या शेतात काम करी, फुलं आणि भाजी त्यातून काढी, पण तोंडी सतत देवाचे नाव. त्याच्या आईचे नाव गोनिता व बायकोचे नाव जना. हे छोटे कुटुंब गरीब पण नेहमी प्रसन्न. सावता मळ्यात काम करी आणि मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह करी. ज्ञानेश्वर नामदेवाच्या बरोबर काशी यात्रेला जाऊन आला. त्या संताच्या सानिध्यात तो एकनिष्ठ भगवत भक्त बनला. विठ्ठलाचा त्याच्यावर जीव जडला. विठ्ठलाला त्याची परीक्षा पाहण्याची लहर आली. या आषाढ वैद्य चतुर्दशी बायकोची त्यांनी समजूत घातली. पंढरीला तू माझी तयारी करीत असे. पंढरीच्या यात्रेसारखीच ही एक यात्रा आहे. ठरलेल्या दिवशी सावता आनंदात विलीन झाला. भगवत भक्त सावता एक गरीब माळ्याचा मुलगा. त्याच्या वडिलाचे नाव परसू. परसूबाबा पांडुरंगाच्या भजनात सतत गुंग असत. आपल्या परसात भाजी पिकवी. भाजी विकून जो पैसा मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह चाले. गरिबीने तो कधीच गांजला नाही, वैतागला नाही. पांडुरंगाच्या भजनात मग्न होऊन जाई. भजनातल्या गोडीने मुलेही त्याच्यासोबत जमत, नाचत बागडत भजन करीत. मुले विचारीत, हा पांडुरंग कोण? बाळांनो, चला माझ्याबरोबर देवळात. पहा तो विठ्ठल. तुम्ही पाहिलात, मीही पाहिला, पण त्याच्या दर्शनाने मी अगदी वेडा होऊन जातो. पांडुरंग पांडुरंग असा गजर करून त्यात मी गुंग होऊन जातो. आनंदाने नाचतो. त्याची ओढ मला विव्हल करते. पंढरीचा पांडुरंग मला प्रत्यक्ष पाहण्याची ओढ लागली आहे. केव्हा योग येईल तेव्हा येईल. परसू जरा मोठा झाल्यावर त्याच्या जीवनात नोगिता ही त्याची जीवनसाथी म्हणून आली. त्यांचे घर म्हणजे एक झोपडीच. त्यात होती फक्त गाडगी मडकी, पांघराला एखादे घोंगडे. नोगिता एवढ्यात संतुष्ट होती. तिचे प्रेम, तिची भक्ती गरीब पण शांत स्वभावाच्या परसूवर. हे गरीब कुटुंब आपल्या झोपडीत विठ्ठलाच्या भजनात विठ्ठलाशी अगदी एकरूप होऊन जाई. परसूच्या मनाने एकदा पंढरपूरला जायचे ठरवले. त्याने हा विचार गोनिताला सांगितला. फडक्यात भाकरी बांधून दिली आणि परसू निघाला. वाटचालीने थोडा थकला. ओढ्याकाठी भाकरीचा तुकडा खाऊन व पाणी पिऊन ताजा तवाना होई. ओढ होती विठ्ठलाच्या दर्शनाची. तोंडाने विठ्ठल विठ्ठल असा नाम उच्चार करीत वाट चाले. शेवटी आला पांडुरंगाच्या देवळात. पण वेळ होती रात्रीची. उकडे अंधार, देवळाची दारं बंद. परसू मनात खिन्न झाला. मनात निराशा वाटली. वेडापिसा होऊन जाण्याची वेळ आली. करायचे काय? तो मनात म्हणाला, देवा, एवढ्या लांबून मी तुझ्या भेटीस आलो, पण मीच कमनशिबी. आर्तस्वराने त्यांनी देवाला आळविले. विठ्ठला विठ्ठला असा टाहो फोडला. देव भावाचा भुकेला. त्याने परसूची उत्कंठा ओळखली, केविलवाणी स्थिती जाणली आणि त्याची मनीषा पूर्ण करण्याचे ठरवले. देवाने एक मोठा चमत्कार घडवून आणला. देवाच्या दरवाजाचे भले मोठे कुलूप गळून पडले. दरवाजा आपोआप सताड उडला
आतील भाग तेजस्वी प्रकाशाने भरून गेला. परसू आनंदी झाला. पांडुरंग पांडुरंग म्हणून त्याने देवाच्या पायाला मिठी घातली. त्या अवस्थेत त्याला एक वेगळीच जाणीव झाली. समाधी लागल्यासारखे झाले. विठ्ठलाने त्याला जागे केले. डोक्यावर वरदहस्त ठेवला. अधस्मित करून तो म्हणाला, परसोबा, दर्शनाची तुझी आर्तता आता पूर्ण झाली आहे. मी प्रसन्न झालो आहे. तुझ्यासारखे भक्त मला फार प्रिय असतात. तुझी आकांक्षा मी पूर्ण करीन. मग तुला हवे असेल ते माग. देवा, तू भेटलास, दर्शन दिलेस. मी कृतार्थ झालो, धन्य झालो. माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या मागे माझ्या संसारातही तुझी भक्ती अखंड चालावी. एवढ्याकरिता मला एक पुत्र हवा. या परते मला आत्ता खरोखर काही नको. देवाने तथास्तु म्हणून त्याचे डोक्यावर वरदहस्त ठेवला. पाहतो तो देव अदृश्य. प्रकाश निमला. दरवाजाला आपोआप कुलूप लागले. मनाच्या आनंदमय स्थितीत परसू घरी परतला. पाय जलद चालू लागले. बायकोला ही घटना सांगण्याची उत्कंठा त्याला लागली. रामकृष्ण हरी माऊली. परसू आणि विठ्ठलाची कथा आवडल्यास लाईक कमेंट करा. सर्वांनी कथा पूर्ण ऐका.